गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड हा पॉईंट स्टार्ट केलेला आहे. राईट. काय असतात अकाउंटिंग स्टँडर्ड? अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय रे, की ज्याला अकाउंट स्टार्ट करतात, म्हणजे असे स्टँडर्ड जे की अकाउंट चालवतात. फॉर एक्झाम्पल डेप्रिशिएशन असेल, इन्व्हेंटरी असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल. काय केलं जाते की डेप्रिशिएशन कसं चार्ज करायचं, कुठल्या अमाऊंटला चार्ज करायचं, कुठल्या मेथडने चार्ज करायचं, हे काय सांगितलं असतं की अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये हे सर्व मेन्शन असतं. कुठली मेथड यूज करायची, कुठल्या रेटनं डेप्रिशिएशन चार्ज करायचं आणि कुठल्या अमाऊंटवर डेप्रिशिएशन चार्ज करायचं, हे कुठं सांगितलेलं असेल? अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये. जर अकाउंटिंग स्टँडर्ड नसतील तर आपल्या अकाउंटला काहीही व्हॅल्युएशन नाही. म्हणजे अकाउंट हे कशावर चालेल? फक्त आणि फक्त अकाउंटिंग स्टँडर्डवर. काय सांगितलेत अकाउंटिंग स्टँडर्ड? अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. In India, Standard of Accounting is issued by the Institute of Chartered Accountant of India. इंडियामध्ये जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, कोणी इश्यू केलेत रे? जी काही सी एची इन्स्टिट्यूट आहे, सी एची चार्टर्ड अकाउंटंटची इन्स्टिट्यूट कुठली असेल? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. या इन्स्टिट्यूटनुसार इंडियामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू झाले. राईट. सेकंड, अ काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया constituted Accounting Standard Board ASB on 21st April 1977, recognizing the need for accounting standard in India. जे काही काउन्सिल आहे, इंडियन काउन्सिलनुसार अकाउंटिंग स्टँडर्डची गरज कधी भासली रे? 21 एप्रिल 1977मध्ये हे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर्म केले. ज्यावेळेस अकाउंटिंगमध्ये गरज भासते, नाही बाबा की यस आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड लागतात, अकाउंट कसं चालवायचं हे माहिती असलं पाहिजे, त्यावेळेस काय झाले की हे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर्म करण्यात आले. थर्ड वन, फॉर्म्युलेटेड अकाउंटिंग स्टँडर्ड सो दॅट सच स्टँडर्ड मे बी इस्टॅब्लिश बाय काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इन इंडिया. थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे? फॉर्म्युलेट अकाउंटिंग स्टँडर्ड सो दॅट सच स्टँडर्ड मे बी इस्टॅब्लिश्ड बाय द काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट इन इंडिया. अकाउंटिंग स्टँडर्ड कोणी इस्टॅब्लिश केलेत? काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट इन इंडिया. या इन्स्टिट्यूटने, या काउन्सिलने अकाउंटिंग स्टँडर्ड कधी इस्टॅब्लिश केलेत? ASB ऑन 21 एप्रिल 1977मध्ये. राईट. फोर्थ पॉईंट, द ASB अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड will consider the applicable law, custom, uses, business environment, and the international accounting standard while framing accounting standard in India. अकाउंटिंग स्टँडर्डला काय कन्सिडर केलं रे? जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड आहे त्या बोर्डनं काय कन्सिडर केले की आपली जी काही स्टँडर्ड आहेत, अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, जे अकाउंटिंग स्टँडर्ड अकाउंट चालवणार आहेत त्याला कुठला लॉ ॲप्लिकेबल आहे, कुठली कस्टम ॲप्लिकेबल आहे, कुठला बिझनेस इन्व्हायरमेंट पाहिजे, हे सर्व पाहून आपले अकाउंटिंग स्टँडर्ड इस्टॅब्लिश केले. नेक्स्ट वन, ड्यू टू ग्लोबलायझेशन्स द अकाउंट्स प्रिपेअर्ड इन इंडिया मस्ट बी कंपॅरिटेबल विथ अकाउंट प्रिपेअर्ड इन अदर कंट्रीज. जर अदर कंट्रीची अकाउंटिंग पाहिलात तर अदर कंट्रीजची अकाउंटिंग ॲज पर इंडियन अकाउंटिंग ही थोडी डिफरंट आहे. म्हणजे प्रत्येक कंट्रीची जी काही अकाउंटिंग स्टँडर्ड असतात ते अकाउंटिंग स्टँडर्ड थोडे डिफरंट असतात. राईट. नेक्स्ट वन, दिस हॅज रिझल्ट इन द एक्झिस्टिंग एरियाज बिंग कव्हरेज विथ द IFRS. दिस coverage has a result in what is known as Indian AS.
ठीक आहे. हे 4-5 पॉईंट आहेत, ते पॉईंट एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतरचा जो काही पार्ट आहे, AS अकाउंटिंग स्टँडर्ड, बेसिकली 32 अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. आता आपल्याला स्टडीला किती दिले आहेत ते आपण वन बाय वन डिस्कस करू. 11th तुम्हाला 10 अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहेत, ते स्टँडर्ड आपण स्टडी करूया. फर्स्ट काय सांगितलं आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. Disclosure of accounting policy 1st April 1991 for companies and 1st April 1933 for others. Disclosure of accounting policy म्हणजे ज्यावेळेस आपण बिझनेस बंद करतो त्यावेळेस काय सांगितलं यामध्ये चेक करू. अकॉर्डिंग टू दी स्टँडर्ड ऑफ अकाउंटिंग पॉलिसी फॉलोड इन प्रिपरेशन्स अँड presentations of financial statement should form a parts of financial statement and normally by disclosed in one place. आपण ज्यावेळेस बिझनेस क्लोज करतो, ज्यावेळेस आपल्याला बिझनेस बंद करायचा असतो त्यावेळेस जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत ते फायनान्शियल स्टेटमेंट क्लोज करावे लागतील. बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करावे लागेल. फायनान्शियल स्टेटमेंट हे बिझनेसमध्ये दाखवावे लागतील. राईट. सेकंड आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी 1st एप्रिल 1999. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन हे कुठल्या मेथडनं करायचं, यामध्ये मेथड्स दिलेले आहेत. फर्स्ट मेथड आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, त्यालाच आपण फिफो मेथड म्हणतो. सेकंड मेथड आहे लास्ट इन फर्स्ट आउट, त्याला आपण लिफो मेथड बोलू. त्यानंतर ॲव्हरेज मेथड, सिम्पल ॲव्हरेज मेथड, स्पेशल आयडेंटिफिकेशन्स मेथड, अशा काही मेथड्स दिल्यात जेणेकरून आपण इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करू शकतो. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक. स्टॉक म्हणजे ज्यावेळेस आपण कमॉडिटी परचेस करतो, परचेस करून ज्या कमॉडिटी सेल केल्यानंतर ज्या काही कमॉडिटी बॅलन्समध्ये शिल्लक राहतात त्या कमॉडिटीला आपण स्टॉक म्हणतो. स्टॉक म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग ज्या काही कमॉडिटी झाल्यात, मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ज्या काही कमॉडिटी सेल झाल्यात आणि सेल करूनही ज्या काही बॅलन्समध्ये शिल्लक राहिल्यात त्याला आपण स्टॉक म्हणतो. स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी. राईट. इन्व्हेंटरी AS2 मध्ये काय सांगितलं की इन्व्हेंटरी जर असेल तर कुठल्या इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन हे कुठल्या मेथडनं करायचं. त्यामध्ये मेथडचे नावं मी तुम्हाला सांगितले. लिफो असेल, फिफो असेल, ॲव्हरेज असेल, वेटेड ॲव्हरेज मेथड असेल, स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन्स मेथड असेल. हे इन्व्हेंटरीच्या कॅल्क्युलेशनचे टाईप्स आहेत. राईट. त्यानंतर AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट. अकॉर्डिंगली टू दिस स्टँडर्ड अ कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड फॉर विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. कॅश फ्लो स्टेटमेंट 1st एप्रिल 2001. काय सांगतं कॅश फ्लो स्टेटमेंट, जे काही आपलं फिनान्शियल इयर आहे, फिनान्शियल इयरचे जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फायनल अकाउंट ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड बॅलन्स शीट बनवावी लागते. जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो बिझनेसमधला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस सांगतो. म्हणजे आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट किती झाला आहे किंवा आपला बिझनेस नेट लॉसमध्ये किती आहे, ही पोझिशन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून येते. कॅश फ्लो स्टेटमेंट काय सांगते की आपल्या बिझनेसला इतके एक्सपेंडिचर झालेत आणि त्यामधून एवढा रिव्हेन्यू आहे, इन्कम आहे. राईट. इफ इन्कम इज ग्रेटर दॅन एक्सपेन्सेस देन वॉट, नेट प्रॉफिट. अँड इफ expenses is greater than income then what, net loss. Right. Cash flow statement, accordingly to this standard a cash flow statement is prepared and presented for the period for which the profit and loss account is prepared. ज्या वर्षी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करतो त्या वर्षी कॅश फ्लो स्टेटमेंट बनवावं लागतं. किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट काय सांगतं, जेव्हाही आपलं फायनान्शियल इयर क्लोज होईल त्यावेळेस प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवा. राईट. त्यानंतर डेप्रिशिएशन AS6 डेप्रिशिएशन अकाउंटिंग 1st एप्रिल 1955.
डेप्रिशिएशनमध्ये काय सांगितले बाळा, की डेप्रिशिएशनची मिनिंग काय होते, झीज, घसारा. एखादी कमोडिटी यूज केल्यानंतर, एखादी असेट यूज केल्यानंतर जी काही त्याची झीज होते त्याला आपण डेप्रिशिएशन म्हणतो. डेप्रिशिएशन यामध्ये काही पॉईंट्स आहेत, मी सांगतो ऐका. डेप्रिशिएशन हे फिक्स्ड असेटवरच कॅल्क्युलेट केलं जातं. फर्स्ट, डेप्रिशिएशन हे असेटवर कॅल्क्युलेट केलं जाईल. असेटमध्येही दोन टाईप्स आहेत, एक करंट असेट, सेकंड फिक्स्ड असेट. तर करंट असेटवर डेप्रिशिएशन आपण कधीच चार्ज करत नाही, कारण करंट असेटची लाईफ जी आहे ती लाईफ ही लेस दॅन 12 मंथ्स असेल किंवा लेस दॅन 1 अकाउंटिंग इयर असेल. आपण बुक्स ऑफ अकाउंट कधी क्लोज करतो, ज्यावेळेस आपला अकाउंटिंग इयर एंड होईल त्यावेळेस. पण डेप्रिशिएशन कधी निघतं, ॲट द एंड ऑफ फिनान्शियल इयर, अदरवाईज ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर, राईट. म्हणजे करंट असेटवर आपण डेप्रिशिएशन चार्ज करत नाही. फॉर एक्झाम्पल कॅश, डेटास, बिल्स रिसिवेबल असेल एक्सेट्रा. तर कुठल्या असेटवर डेप्रिशिएशन चार्ज केलं जाईल, फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट काय असतील, ज्याचा टर्म, ज्याचा टेन्युअर हा मोर दॅन 12 मंथ्स येईल, त्या फिक्स्ड असेट असतील, राईट. फिक्स्ड असेटवर डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. फिक्स्ड असेटची लाईफ ही मोर दॅन 12 मंथ्स असायला पाहिजे. सेकंड, लाईफ ही लिमिटेड असली पाहिजे, राईट. यावर आपण डेप्रिशिएशन चार्ज करतो. आता या डेप्रिशिएशनमध्येही काही मेथड्स आहेत. कुठल्या मेथडनं डेप्रिशिएशन चार्ज करायचं, त्यामध्ये मेथड्स आहेत. SLM स्ट्रेट लाईन मेथड असेल, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, सम ऑफ इयर ऑफ डिजिट मेथड, मशीन मेथड, मशीन हावर मेथड, प्रोडक्ट मेथड, अशा काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ॲन्युटी मेथड असेल. तर डेप्रिशिएशनमध्ये ES6 मध्ये काय सांगितलं आहे, की कुठल्या असेटवर किती प्रमाणे डेप्रिशिएशन चार्ज करायचं किंवा किती डेप्रिशिएशन चार्ज करायचं, कुठल्या रेटनं डेप्रिशिएशन चार्ज करायचं, हे कुठं सांगितलेलं असेल, ES6 मध्ये. त्यानंतर ES8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, 1st April 1991 for companies and 1st April 1993 for others. Accordingly to this standard, the amount of research and development cost should be charged as an expenses for the period in which they are actually incurred. ES8 मध्ये काय सांगितलं आहे, की जे काही रिसर्च आणि डेव्हलपमेंटची कॉस्ट आहे ती कॉस्ट चार्ज करा, ते एक्सपेन्सेस चार्ज करा. पण कशावर, जे काही ॲक्च्युअल इन्कर्ड झालेत, ॲक्च्युअलमध्ये जे काही इन्कर्ड झालेत त्याच अमाऊंटवर काय करा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट चार्ज करा. त्यानंतर ES9 revenue recognition. This standard deal with basic required for recognitions of revenue items in the profit and loss. ES9 revenue recognition. ज्यावेळेस आपल्याला रिव्हेन्यू होतो, ज्यावेळेस बिझनेसमध्ये रिव्हेन्यू होईल, त्याच वेळेस तो रिव्हेन्यू बिझनेसमध्ये किंवा बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे बेळा, रेकॉर्ड करायचं आहे, राईट. ES10 अकाउंटिंग फॉर फिक्स्ड असेट. अकाउंटिंग टू दिस स्टँडर्ड द कॉस्ट ऑफ फिक्स्ड असेट शुड बी compared of the right of the original cost and any attributed cost for bearing the asset to its working conditions for its intended use. The fixed asset should be eliminated for the financial statement on disposal on
when no further benefit is expected from their use. अकाउंटिंग फॉर फिक्स्ड असेट. या एसमध्ये काय सांगितले की फिक्स्ड असेट कुठली असते, राईट. मी आत्ता सांगितलं तुम्हाला की असेटमध्ये ही दोन टाईप्स आहेत, एक आहे फिक्स्ड असेट तर सेकंड असेल करंट असेट. तर कुठली असेट फिक्स्ड असेट आहे, कुठली असेट करंट असेट आहे, हे कुठे मेन्शन असेल बघा, एस 10मध्ये फिक्स्ड असेट, राईट. त्यानंतर एस 12, एस 13 आणि एस 22. अकाउंटिंग फॉर गव्हर्मेंट ग्रँट्स, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट आणि अकाउंटिंग फॉर टॅक्स ऑन इन्कम. ठीक आहे. तर हे एस पाहून घ्या बाळा. जे काही नेक्स्ट लेक्चर असेल त्या नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया. अदरवाईज हे जे काही 3 एस आहेत हे एस आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू किंवा नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहू. ठीक आहे. या ठिकाणी आपला चॅप्टर संपवतो. जो काही सेकंड चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. चलो, थँक्यू.